धन्यवाद फरा। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्राची आपली बातमी, पण सुरुवातीला हेडलाइन्स। प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। मतदार याद्यांच्या घोळावर कोणतेही ठोस उत्तर नाही। दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून दक्षता। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान ईव्हीएम वरच होणार, मात्र व्हीव्हीपॅट असणार नाही। मोबाईल केंद्रांवर कुठपर्यंत घेऊन जाता येईल हे बूथ कर्मचारी ठरवणार। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। राज ठाकरेंचा संतप्त सवाल। मवियासह मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला। ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त। पप्पू के पापा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शिलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची उपमा देत मवियावर साधला निशाणा। दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? हे असले धंदे करतात आणि मला मास्टरमाइंड म्हणतात। रामराजेंनी रणजित सिंग नाईक निंबाळकरांना सुनावलं, तर डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी। पुणे पुन्हा हादरलं। शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। 3 दिवसात दुसरी घटना, पोलिसांकडून तपास सुरू। कुस्तीपटू सिकंदर शेखला अखेर 3 दिवसांनी जामीन मंजूर। मोहालीत सीआयए पथकानं सिकंदरला 4 शस्त्र तस्करांसह केली होती अटक। आणि छत्तीसगडमध्ये पॅसेंजर ट्रेनचा मोठा अपघात। मेमू ट्रेनचा डबा मालगाडीला धडकला। अपघातात 6 जणांचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती। मोठी बातमी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। नगरपालिका, नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यात, मात्र मतदार यादीमधील घोळावरून विरोधकांकडून आक्षेप घेतलेला असतानाही निवडणुका जाहीर झाल्यानं टीका होतीये। आणि या संदर्भात पत्रकार परिषदेमधून अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं दिली आहेत। तर तिकडे फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राजकारण तापलंय। यावरून रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। तिसरी महत्त्वाची बातमी आहे सांगलीविषयीची। सांगलीमधल्या इस्लामपूरचं नामांतर ईश्वरपूर असं करण्यात आलंय आणि या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मतदार यादीमधील घोळ आणि दुबार मतदाराच्या मुद्द्याचं धार्मिकीकरण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि यावरून शेलारांनी केलेल्या टीकेला विरोधकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडी, चर्चेतल्या बातम्या आपल्याला बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे निवडणुकांविषयीची। मंगळवारी राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे, पण विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे निवडणूक आयोगानं कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं। मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची संख्या लक्षणीय आहे। विशेष म्हणजे सत्ताधारी मंत्री आशिष शेलारांनीही दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता। मतदार याद्या सदोष असताना त्यावर ठोस उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही। दुबार मतदाराची नावं वगळण्याविषयी निवडणूक आयोगाकडून काही खास उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत आणि विरोधकांनी मतदार याद्यांमधील उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं गोलमोल उत्तर देत
वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दुबार मतदार याद्यांचा मुद्दा आगामी काळामध्ये तापणार असल्याचं दिसतंय. दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना वाघमारेंनी कसं उत्तर दिलेलं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाघमारे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत, प्रश्न होता दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार, याच्यावर उत्तर आहे दुबार मतदारांसमोर डबल स्टार असं चिन्ह दिलं जाणार, म्हणजे ते दुबार मतदार आहेत असं कळेल. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार, त्यावर दुबार नोंदणी असलेल्यांशी संपर्क साधणार असल्याचं आयुक्त म्हणतायत. त्याच्यामुळे आता किती लोकांशी संपर्क साधला जाणार हा सवाल आहे. आणखी एक प्रश्न होता दुबार मतदान रोखण्यासाठी, हाच प्रश्न विचारण्यात आला. दुबार नोंदणी असणाऱ्यांना एकच मतदान केंद्र देणार असं सुद्धा निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार असे अनेक सवाल विचारले जातात आणि त्यावर अशा पद्धतीनं उत्तर दिलं जात आहे निवडणूक आयोगाकडून. पुढचा प्रश्न होता मतदार यादीवरून विरोध, मग निवडणुकीची घाई का केली असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळेला दुबार तिबार मतदारांबाबत विशेष उपाययोजना केल्या जाणार असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्या उपाययोजना नेमक्या कोणत्या असाही सवाल उपस्थित होतोय. पुढचा प्रश्न आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दुबार मतदान झालं का असा सवाल विचारण्यात आला होता आणि त्यावर उत्तर आहे या संदर्भात आम्ही भाष्य करणार नाही. त्याच्यामुळे आता नेमकं कोण भाष्य करणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो, कारण विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत आहेत. पुढचा प्रश्न होता आयोगावर राजकीय दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यावर उत्तर आहे आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय. सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे. विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे. कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. दरम्यान याच मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला अनुसरून नाही. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत, या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते. या सगळं बघितलं नाही. एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी हा त्यांनी लावलेले आहेत. आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाही आहे. फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील. जनतेचा मुद्दा या पद्धतीनं हा मुद्दा राहुल गांधींनी पुढे आणला आणि म्हणून मला वाटते आज निवडणूक आयोगानं दुबार नावापुढे स्टार केलं जाईल आणि त्या संदर्भातली त्यांचं मतदान कुठं होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. जसं विधानसभेमध्ये आज ती यादी कायम होती तीच यादी कायम ठेवून यावेळेला सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा घेण्याचा घाट ते BJP पक्षांनी त्या वरिष्ठ जे सत्तेमध्ये आहे युतीचे त्या सर्वांनी मिळून घातलेलं आहे. ते आता उघड झालेलं आहे. त्यांना ती यादीच दुरुस्त करायची नाही आहे. या राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे या सर्व येणाऱ्या कालामध्ये जे
नगरपालिकापासून नगरपरिषदपासून जिल्हा परिषदपासून महानगरपालिका सगळं अपेक्षा होती की त्यांनी ज्या यादीमध्ये घोळ आहे ते दुरुस्त करून आणि व्यवस्थित शेड्यूल त्यांनी डिक्लेअर केला पाहिजे होता. अशा प्रकारची सर्वांना अपेक्षा होती, पण तसा होत असलेला दिसून येत नाही. तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झालं असं ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे आणि आयोगावर टीका केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूया. राज ठाकरे ज्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर टीका केलेली होती आणि आज जेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यावेळेला राज ठाकरेंचं हे ट्विट समोर आलंय. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली असं ते म्हणतायत आणि ती क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. जबाबदारी तर तुम्ही केव्हा झटकलीये, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय असा सवालही राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमधून केलाय. महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भांबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचा मनापासून अभिनंदन असंही पुढे राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहित आहेत. तर जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकलेली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार का, मग तुमच्या पदाचं करायचं काय असा सवाल राज ठाकरेंनी आजच्या या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विचारलाय.